नमस्कार. आज आपण पाणीपुरीचं प्रेमिक्स बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ही कोथिंबीर आणि हा पुदिना घेतलेला आहे. तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून थोडीशी मी फॅन खाली ठेवली होती. थोडंसं पाणी त्याच्यामधलं आपल्याला पाणी काढायचं आणि पुदिना पण मी तसाच स्वच्छ धुवून थोडंसं पाणी त्याचं मी हे करून घेतलं, फॅन खाली ठेवलं होतं. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला कुठल्याही एका वाटीचं माप करायचं आहे. मी ह्या वाटीचं माप करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर तीन वाटी कोथिंबीर आपल्याला 3 वाटी घ्यायची आहे. कोथिंबीर 1 वाटी आणि ही 2 वाटी आणखी हे 3 वाटी. 3 वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि पुदिना आपल्याला 1.5 वाटी घ्यायचं आहे. पुदिना आपल्याला 1.5 वाटी. पुदिना 1.5 वाटी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. त्याच वाटीची माप आपल्याला सर्व घ्यायचं आहे. पाव वाटी गूळ, भाजलेले जिऱ्याची पावडर 2 चमचे घ्यायचे. भाजलेले जिरे आहेत ह्याची पावडर करून हे 2 चमचे आपल्याला घ्यायचे. चाट मसाला पण 2 चमचे घ्यायचा. आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं साधं पाणी घालायचं नाही, फक्त चिंचेच्या कोळचंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून हे वाटून घ्यायचं आहे. आपला मसाला वाटून झालेला आहे पाणीपुरीचा. असा बारीक वाटून घ्यायचा आहे. आणि आपण काय करायचं, एक असं थाळं घ्यायचं आहे आणि थाळ्याला मी थोडं तेल लावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा सर्व मसाला काढून घ्यायचा आहे. काळं मीठ 1.5 चमचा. काळं मीठ 1.5 चमचा घालायचं आपल्याला. आणि साधं मीठ अर्धा चमचा. आणि हा 1 लिंबाएवढी मी चिंच घेतली होती. ती गरम पाण्यामध्ये करून असं घातले. ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे. माझी ही जराशी जुनी चिंच आहे, त्याच्यामुळे जरी ब्लॅक दिसायला लागले आपला. आणि हा मसाला आपण सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊया. सर्व मसाला आपण याच्यामध्ये असं काढून घेऊया. सर्व मसाला असा काढून घेऊन असा पसरून सर्व हे उन्हामध्ये आपल्याला असं ताटामध्ये सर्व पसरून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे उन्हामध्ये 3 ते 4 दिवसासाठी आपल्याला हे उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावर ना काय घाण वगैरे धूळ बसायला नको म्हणून आपण ह्याच्यावर पातळ खडका घालून आपल्याला हे उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जर पाणीपुरीची प्रेमिक्स करून ठेवल्यानंतर आपल्याला केव्हाही पाणीपुरी घरी बनवता येते. पुन्हा असं आपण हे करायचं. आणि मी आता हे उन्हामध्ये मी सुकवून घेते. पाणीपुरीचा मसाला पण ओला होता, तो असा सुकून असं झालेला आहे, एकदम खडखडीत सुकलेला आहे. आता आपण ह्याची ना प्रेमिक्स बनवूया पाणीपुरीचं. आपण असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व त्याच्यामध्ये घालून आपण हे बारीक वाटून घेऊया. हे पहा आपलं पाणीपुरीचं प्रेमिक्स मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे प्लेटीत काढूया.
सर्व प्लेटीत काढून घेते. पाणीपुरीचं प्रेमिक्स झालेलं आहे. मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच पाणीपुरीच्या प्रेमिक्समधून पाणीपुरीचं पाणी करणार आहे. असा एक बाउल घ्यायचा. याच्यापासूनच पाणीपुरी करणार आहे मी. असं थंड पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रेमिक्स घालायचं आहे. एक 2 ते 3 चमचे मी प्रेमिक्स घातलेले पाणीपुरीचं. असं आपलं पाणीपुरीचं प्रेमिक्स घरी बनवून ठेवल्यानंतर आपल्याला केव्हाही पाणीपुरी घरी करता येते. बाहेरून पावडर आणायलाच नको, म्हणून घरी बनवलेली छान होते. आता हे मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे प्रेमिक्स वाटलेलं आहे पाणीपुरीचं हे पावडर. आता आपण काय करायचं आहे, की पाणी बनवून ठेवलेलं आहे इकडे. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही. फक्त आपल्याला ती प्रेमिक्स बनवलेलं आहे तेच फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्रेमिक्स बनवलेलं तेच घ्यायचं. आणि थंड पाणी, आणि ती बटाटे आहेत थोडे उकडलेलं, शेव घेतले, बुंदी, आणि हा कांदा, आणि हे पुरी आहे पाणीपुरी. आता ह्याच्यामध्येच मी थोडा कांदा घालणार आहे. थोडा कांदा, बुंदी ही घरीच बनवलेली आहे. बुंदी एकदम सोपी आहे बनवायला. अशी बुंदी, कांदा, पुरीला असं सर्व होल पाडून घ्यायचंय. सर्व पुरींना थोडं थोडं असं होल पाडून घ्यायचं. पुरीमध्येच आपल्याला बटाटा घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा घाला, तर नाही घातला तरी सुद्धा चालतो. आणि ह्याच्यामध्ये बटाटा घातला, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांचं भरून ठेवायचं. सर्व पाणी भरायचं पाणीपुरीचं. खाली पडलं तर काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये सर्व भरायचं. आणि त्याच्यावर आपल्याला शेव घालायची. पाणीपुरी आपली झाली आहे. तुम्ही ह्या पद्धतीची नक्की करून पहा.